राशीनुसार होळीत काय समर्पण करावे याबाबत पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी अधिक माहिती दिली. दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार याचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे या होळी सणामागील उद्देश आहे. होळी निमित्त राशीनुसार होळीत काय समर्पण करावे याबाबत अखिल भारतीय हिंदू बहुभाषिक पुरोहित संगमचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी अधिक माहिती दिली. दरम्यान शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी. देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी आहे, पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला याला शिवशिमला सुद्धा म्हटले जाते. होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय आणि भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांनी सामायिक केलेल्या स्वर्गीय प्रेमाचा उत्सव आहे. वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा सन्मान करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जात असल्याचे यावेळी वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शास्त्रांमध्ये शास्त्रकारांनी असे सांगून ठेवलेले आहे की ग्रंथामध्ये पुराणाद्वारे माणसाचा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष भावना याचं जे काही त्याग करायचा दिवस आहे तो म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. फाल्गुन शुद्ध पौर्णिमा यंदा रविवारच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून असून 24 जानेवारी 2024 रोजी त्या होळी पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी आपल्या शरीरातील जी काही बाधा, पीडा, संकट, दुःख, दोष, दरिद्रता आहे यासाठी मत्स्यपुराणामध्ये आणि शिवपुराणामध्ये काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्यांचं विवाह होत नाही, विवाहामध्ये बाधा अडथळे आहेत, अशांनी एका नारळास 7 पेरी लाल दोरा गुंडाळून लायांच्या सोबत होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास विवाहामध्ये अनुकूलता प्राप्त होते, त्वरित विवाह प्राप्त होते, विवाह जुळते असे शास्त्रात सांगितलेलं आहे. मेष राशीच्या लोकांनी शारीरिक पीडा निवारण होऊन शरीर आरोग्य संपन्न राहावं याकरिता होळी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी होळीमध्ये ओंजळवर मसूर डाळ घ्यायचं, होळीच्या अग्नीत अर्पण करून तांब्यात पाणी घेऊन ते पाणीच्या सोबत होळीला प्रदक्षिणा करून ते पाणी होळीच्या सभोवती अर्पण केल्यास शारीरिक पीडा निवारण होऊन शरीर आरोग्य संपन्न राहते. वृषभ राशीच्या लोकांनी आर्थिक सुखसमृद्धी प्राप्तीसाठी गुलाबाचे पाकळ्या ओंजळवर घ्यायचा, शुक्र ग्रहाचा मंत्र ओम द्राम द्रीम द्रौम सहा शुक्राय नमः हे मंत्र किंवा व्यंकटेश स्तोत्राचा पठण करून ओंजळवर गुलाबाच्या पाकळ्या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आर्थिक समृद्धी प्राप्त होते. मिथुन राशीच्या लोकांना ओंजळवर तांदूळ पाण्यामध्ये भिजवलेलं तांदूळ होळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास बुद्धिमत्ता स्थिर राहते. जे काही बुद्धीमध्ये मन चंचलपणा, द्विधा मनस्थिती, कुठलेही निर्णय घेण्याची क्षमता नसते, अशा मिथुन राशीच्या लोकांनी अग्नीमध्ये ओलं तांदूळ म्हणजे भिजवलेले तांदूळ अर्पण करावं. कर्क राशीच्या लोकांनी आपली स्मरणशक्ती वाढवण्याकरिता, सार्वजनिक क्षेत्रामध्ये अपमान टाळण्याकरिता व प्रत्येक ठिकाणी मान सन्मान प्राप्त व्हावं यासाठी ओंजळवर नवधान्य एक गोटा कोबरा होळीच्या अग्नीत अर्पण करावा असं शास्त्रात आहे. सिंह राशीच्या लोकांनी ओंजळवर गहू गरीब लोकांना दान द्यावा. दान दिल्यानंतर एका तांब्याच्या तामणामध्ये 5 ओंजळ गहू घ्यावा, स्वतःच्या हातामध्ये अग्नीमध्ये सार्वजनिक होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करून 7 प्रदक्षिणा करावं. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना शारीरिक,
मानसिक आर्थिक पीडेतून मुक्तता मिळून सुख समृद्धी प्राप्त होते। यानंतर कन्या राशीच्या लोकांना नवग्रह अनुकूलता प्राप्तीसाठी हिरवे मूग घ्यायचंय, 7 वेळा आपल्या शरीरावरनं ओवाळायचंय आणि 7 मूठ अग्नीत अर्पण करायचंय। सार्वजनिक ओळी जी असती त्या ओळीमध्ये अर्पण केल्यास त्यांना रक्ताच्या संबंधित जे काही विकार आहेत किंवा त्वचाच्या संबंधित जे काही विकार आहेत ते समस्त विकारांपासून मुक्ती मिळते असं काली तंत्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर तुळ राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडेतून मुक्तता मिळावं याकरिता ओंजळवर तीळ घेऊन ते तीळ गाईच्या गोवऱ्यांच्या सोबत ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडेतून मुक्तता मिळते। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अखंड मसूर डाळ जी आहे अर्ध करण्यापूर्वी जे अखंड असतो म्हणतात ते अख्खा मसूर लाल कलरच्या कपड्यामध्ये घेऊन आपली मनोकामना पूर्ण व्हावं याकरिता बजरंग बाण नावाचा स्तोत्र पठण करावा। बजरंग बाण नावाचा स्तोत्र पठण करून अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते। धनुराशीच्या लोकांना अखंड हरभरा ओंजळवर घेऊन गुरुमंत्र 108 वेळा जप करून ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना आत्म मनोधैर्य बल प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेलं आहे। यानंतर मकर राशीच्या लोकांना शनीची कृपा प्राप्त व्हावं याकरिता स्वतःवरून 7 वेळा काळं उडीद काळं तीळ 7 वेळा प्रत्येक मूठभर ओवाळून ते अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शनी देवतेची पीडा नाहीसा होऊन शनी कृपा प्राप्त होते। कुंभ राशीच्या लोकांनी काळ्या कलरच्या ब्लाउज पीसमध्ये 1 नारळ 1 मूठभर काळे तीळ 1 मूठभर काळा उडीद आणि त्याच्यामध्ये लाया आणि बत्तासे हे सर्व घेऊन ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास त्यांना शनिग्रह अनुकूलता प्राप्त होते, 7.5 शनीतून मुक्तता मिळते। मीन राशीच्या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक पीडा निघून जाऊन सुख समृद्धी प्राप्त व्हावं, मनातील इच्छित कार्य पूर्ण व्हावं, विशेषतः मनोवेदना जे आहेत ते समस्त मनोवेदना नष्ट व्हावं याकरिता ओंजळवर तीळ घ्यावा, 1 नारळाच्या सोबत पांढरा कलरच्या कापड्यामध्ये गुंडाळून ते सर्व वस्तू ओळीच्या अग्नीमध्ये अर्पण केल्यास समस्त पीडा नाहीसा होऊन नवग्रह अनुकूलता प्राप्त होते असे काली तंत्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे। याप्रमाणे 12 राशीच्या व्यक्तींनी 12 राशीच्या लोकांनी याप्रमाणे उपाय केल्यास त्यांना सर्व संकटातून मुक्तता मिळून दैवी कृपा प्राप्त होते। विशेषतः दुर्गा पुराण देवी पुराण मध्ये असं सांगितलेलं आहे वर्षामध्ये 4 रात्र येत असतात, त्या 4 रात्रीमध्ये दिवाळीची अमावास्या रात्र, कृष्णाष्टमीची रात्र, होळीच्या रात्री आणि महाशिवरात्रीच्या रात्री या 4 रात्रीच्या सायंकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत जे लोक जागरण करतात किंवा आपला गुरुमंत्र इष्टदेवता मंत्र यांची जप निरंतर केल्यास त्यांना सिद्धी प्राप्त होते। या 4 रात्री महत्त्वाचे रात्री आहेत, म्हणून रविवारी आलेल्या पौर्णिमेच्या ओळीच्या रात्री गुरुमंत्र नवग्रह मंत्र इष्टदेवता मंत्र कुलदेवता मंत्र सिद्ध साधना मंत्र किंवा कुठल्याही मंत्र सिद्धीकरिता मंत्र जप केल्यास त्यांना सिद्धी प्राप्त होते असे शास्त्रात सांगितलेले आहे। रविवारी आलेल्या पौर्णिमेचा सर्व लोकांनी सर्व साधकांनी लाभ घ्यावा असे मी वेणुगोपाल जिल्हा पंतलू अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघातर्फे आपणास आवाहन करीत आहे। आलेल्या संधीचा फायदा करून घ्यावा सर्वांनी असे मी आपणास विशेषतः आवाहन करीत आहे। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।